कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। गिरीश गायकवाड साहेब, अजन्म कारावासाची शिक्षा झाली तुम्हाला। काय शहाणपण आलं का नाही? कलेक्टर मॅडम आणि तुम्ही जे माझं नुकसान केलंय ते मी कधीच विसरणार नाही। देवाजवळ एक प्रार्थना करा की मला बाहेर याची संधी मिळू नये। चुकून जर का मला ही संधी मिळाली तर तुमची बरबादी नक्की। अहो गायकवाड साहेब, खडी फोडण्यापासून आणि चक्की फिरवण्यापासून तुम्हाला फुरसत मिळाली तर ना। हो सोनमुळे, त्या गावठी गुंडाला घेऊन जावा, चल। राजा, दीपाला वाईट वाटलंय तुला शिक्षा झाली म्हणून। निरोप पाठवलाय तिने, म्हणजे दादाला म्हणाव काळजी घे आणि लवकर बाहेर ये। साहेब, 2 वर्ष सक्त मजुरी शिक्षा मी कशी भोगणार मला माहित नाही, पण मला आता कळू राहिलं की मोकळं राहणं किती गरजेचं आहे। असं बांधून राहणं सोपं नाही हो। कळतंय मला। हे बघ, तुझी सुधारण्याची इच्छा असेल तर मी मदत करीन तुला। आणि आता 2 वर्ष आत चाललायस, काहीतरी चांगलं काम शिक। बाहेर आल्यावर कामधंदा कर, स्वतःचं पोट भर। आणि ह्या 2 वर्षात दीपाची अजिबात काळजी करू नको, सगळी जबाबदारी माझी। आभारी आहे साहेब, मला माझी चूक कळू राहिली। मी चुकीच्या माणसाच्या नादाला लागलो आणि त्याच्यामुळे ते सगळं घडून राहिले। असू दे राजा, जे होतं ना चांगल्यासाठी होतं। आणि बघ, तुरुंगात तुझी वागणूक जर चांगली असेल तर तुझी शिक्षा पण कमी होईल। मी प्रयत्न करेन। हो साहेब। साहेब, हे राहिलेले पैसे ते दीपाला द्या आणि तिला सांगा दादाला त्याची चूक कळली आहे आणि दादा असं परत वागणार नाही। मी पोचवतोय पैसे। साहेब, पैसा किती महत्वाचा असतो। चिंचुके, यांच्या हातातल्या बेड्या बघितल्या ना, एक गोष्ट लक्षात येते, स्वातंत्र्य ही सगळ्यात महाग गोष्ट आहे। आपल्याला फुकट मिळतं त्यावेळी त्याची किंमत नसते, आणि असं हिरावून घेतलं ना की मग किती पैसा होता परत नाही मिळत। आत्यो मॅडम। हो या। नमस्कार मॅडम। नमस्कार। आम्ही तुम्हाला भेटायला आले। बोला ताई, काय झालं? आम्ही तुम्हाला सत्काराचं आमंत्रण घेऊन आले। काय सत्कार? आमच्या गावात विषारी पाण्याचे टँकर सगळीकडे फिरत होते, सगळ्यांना पाणी पुरलं होतं त्यांनी। जवळपास 20-25 माणसं दगडांची शक्यता होती, तुम्ही वाचवलं त्यांना। आम्हाला कळून चुकलंय, शासकीय अधिकारी खरंच आमचं भलं बघतात। अहो, जीवावर खेळून तुम्ही त्या माणसाला बेड्या ठोकल्या। आता फक्त ते विषारी पाणी पाजणाऱ्याला शिक्षा कशी होईल तेवढं बघा। त्यांना नक्की शिक्षा होईल, पण त्यासाठी एवढ्या लांबून येण्याची काय गरज होती? अहो, लय फिरले मी, इथवर आले म्हणून काय बिघडलं? ठरवलं आणि निघाले। हो हो ताई, पण हो, लेकीच्या कामाचं कौतुक करायला आले म्हणून काय बिघडलं? मॅडम, आमच्या सगळ्या गावाच्या लोकांची हीच भावना आहे, सगळे तुमच्या कामाचं कौतुक करतात। थँक्यू, त्या सगळ्यांना माझ्याकडनं आभार सांगा। हो मॅडम, पण त्यासाठी तुम्हाला आमच्याकडून हा सत्कार स्वीकार करून घ्यावा लागेल। हो पण नाही म्हणू नका मॅडम, तेवढ्यासाठी आम्ही इथवर आलोय। तुमच्यामुळं आमच्या पोरांचा जीव वाचलाय। नक्की येणार मी ताई, तुमच्या प्रेमामुळे मला कायमच काम करण्याची एक नवीन ऊर्जा मिळते। असंच माझ्या पाठीशी राहा, मी सदैव तुमच्यासाठी तत्पर राहील। आपण मिळून या शहराला एक उत्तम शहर बनवूया। ए दमा ना, उगा उद्योग नका करून ठेवू। हा, साहेब तुम्ही इकडं? हा दीपा, हे थोडं खाऊ आहे आणि शाळेचं साहित्य आहे चिलीपिलीसाठी। शाळेचं साहित्य? हा, शाळेत जाणार ना? हा बघा, हे खायला काय काय बघा आणि शाळेचं साहित्य बघून घ्या। चला पळा पळा पळा, आज पळा। साहेब, दीपा, अहो शिकू देत त्यांना। असंही परिस्थितीची जाणीव आणि शिक्षणाची ओढ असलेली पोरं कमी आहेत आजकाल। हा साहेब, पण ते मला कळतंय तुझ्या भावंडांचा कुठल्या शाळेत दाखला नाही ना अजून। मी आत्ता येताना अमोलच्या शाळेत जाऊन आलोय, त्याच्या मॅडमशी बोललो। या तिघांची 1 वर्षाची फी भरलेली, उद्यापासून यांना न्यायला आणि सोडायला
शाळेची व्हॅन येईल. साहेब, तुम्ही खरंच एवढं माझ्या चिलीपिलीसाठी करू राहिले का? अगं खरंच म्हणजे आपल्या देशाचं भविष्य आहे ते. शिक्षण अधिकार आहे त्यांचा आणि तुझा पण. म्हणजे आता तू पण काहीतरी नवीन शिकायचं आणि चांगलं काम करायचं, मान सन्मानाने पैसे कमवायचे. साहेब अहो, तुम्ही एवढं काऊन करू राहिले माझ्यासाठी? मी याची परतफेड नाही करू शकणार. अगं परत फेड करायचा एक ऑप्शन आहे ना माझ्याकडं. परत फेड करायची असेल ना तर प्लीज माझ्यावर चिडू नको कधी. अगं तू चिडली की मला भीती वाटते ग. साहेब, हे राजाने पैसे दिलेत. तुरुंगात जाताना त्यांनी हे पैसे दिले आणि एक निरोप पाठवलाय. म्हणलं दीपीला सांगा की जे काय झाले त्यासाठी मला पश्चाताप होतोय म्हणून. हे घे. साहेब, मी वचन देते तुम्हाला, मी लवकरच काहीतरी शिकीन आणि इमानीनं पैसा कमवून दाखवेन. मला नकोय पैसे. दीपा, नको साहेब. दीपा हे बघ, मी काय म्हणलं होतं, ह्या चिलीपिलींचा शिक्षणाचा खर्च मी करेल म्हणलं होतं का नाही? प्लीज मला अडवू नको साहेब. प्लीज प्लीज. अहो साहेब, मी काय उभं राहिले? तुम्ही घरात या की. नाही नाही नको, घरात नको. आता निघतो, जरा गडबड आहे. काय लागलं तर फोन कर हक्काने. येतो. साहेब आला. ऐक ना, नको. आणि कधी आलीस त्या बाजूला तर ये घरी. ते पण तुझंच घर आहे, लोक तुझी आहेत. आवरलं? हो बापू. काय रे दिप्या, कामाला झाली ना सुरुवात? झाले बघ तिथे. आता नवीन प्रोजेक्टसाठी अप्लाय केलाय, बघू काय होते. पण आत्या काय पण म्हण, जिजीला झालेली शिक्षा बघून लय भारी वाटलं बघ. आता तो अजिबात बाहेर नाही आला पाहिजे. बाप्पू तुम्ही काळजीच करू नका, तो बाहेर तर येणारच नाही, पण जेलमध्ये पण त्याच्यावर बारीक लक्ष असणार आहे माझं. बाबा, आता तू काहीच वाईट करू शकणार नाही ना? अरे काय करणार आहे तो गेला आतमध्ये आता. अप्पे, अगं प्रत्येक अडचणीतनं मार्ग कसा काढायचा ना हे तुझ्याकडनं शिकलं पाहिजे बघ. हा मग कदम, बायको कुणाची आहे शेवट? हा अर्जा, अरे तुझ्यात तिची निम्मी जरी हुशारी असते ना तरी लय झालं असतं बघ. नाही तर काय तुझं डोकं. ओ कदम, आऊ काय बोलताय जरा इथं सगळ्यांसमोर. बाबा, अरे मा हुशारचे तुझ्यापेक्षा. होय, बर मग मी काय पोलीस असाच झालो का? बापू तुम्हाला सांगतो, हा भरतीच्या वेळेला ना सगळ्या ठिकाणातनं पुढे जायचा, पण लेखी परीक्षेत बरोबर नापास व्हायचा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.